ठराव घेणार आहे. बंद करा त्याला. हा, आता खाली आहे पे फिक्सेशन लेटर, म्हणजे आपल्या लेखाधिकाऱ्यांनी जी आपली पडताळणी करून दिली सर, हा सेवे पुस्तिकेची पान, ते इथं तुम्हाला ब्रोज करून तो अटॅच करणं आहे. 500 केबीच्या आत तोच पुन्हा वापस अटॅच करा, म्हणजे ते 500 केबीच्या आतच आहे. ओके, हे दोघे अटॅच झाले. तुम्हाला म्हटलं की आता हा परिपूर्ण झालाय, खाली सेव्ह अँड फॉरवर्ड करा. ठीक आहे, यांनी पुन्हा प्रिव्ह करून दाखवलंय तुम्हाला खालचं पण. ठीक आहे, तर हे सेव्ह अँड फॉरवर्ड करण्यापूर्वी एकदा वरून क्लिक करण्यापूर्वी वरता एकदा तपासून घ्या, पूर्ण रक्कम बरोबर टाकली का, कालावधी बरोबर आली का, सर्व व्यवस्थिशीर आला का. तुम्हाला खात्री पटली की सर्व बरोबर आहे, खात्री केली, तक्त्याचा फरक आणि ही रकमाची फरक ही सुद्धा जुळलेली आहे, दोघही जे कागदपत्र मी अटॅच केले ते सुद्धा बरोबर आहे, हे सर्व बरोबर असेल तर खाली सेव्ह अँड फॉरवर्डला क्लिक करा. काय फरक पडतो, तुम्ही नंतर डिलीट करून द्या. हे पहा सर, हे स्क्रीन आलाय की तुमचा प्रस्ताव सबमिट झालाय. आता इथून ते नाव सिलेक्ट करा सर, क्लिक करा सर त्याच्यावर. हे ब्रोकन आयडी, एक मिनिट, हे पहा, हे ब्रोकन आयडी लेफ्ट साईडला आहे ना, याच्यावरती क्लिक करा आणि कंट्रोल पी इथं एक स्क्रीनवर स्क्रीनशॉट द्या, कारण की इथं प्रिंटची सुविधा शालार प्रणालीमध्ये उपलब्ध नसल्या कारणाने आपल्याला इथं स्क्रीनचा प्रिंट काढणं आवश्यक आहे. हे प्रिंट आपल्याला त्या प्रस्तावासोबत जोडून द्यावं. ओके सर, आता बोला कोणाला याच्यात काही नाही कळालं असेल तर. हा एक लाईव्ह एक्झाम्पल मी तुम्हाला समजून सांगितलं. आता फक्त राहिलं काय की ते वेगवेगळे प्रकार कोणकोणते कसे घ्यायचे त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, प्रपत्र ऑटोमॅटिक येतो, प्रपत्र ब ऑटोमॅटिक येतो, प्रपत्र क ऑटोमॅटिक येतो. याचा सर्वात मोठा आणि महत्वाचा मुद्दा आणि फायदा असं झालं सर की यापूर्वी आपल्याला समजा एखाद्या कर्मचारीचं 7-8 वर्षाचं बिल अ ब क मध्ये मोडायचं असेल आणि त्याची प्रशासकीय मान्यता मागच्या वर्षाची असेल तर त्याचा पूर्ण फरक प्रपत्र मध्येच येणार आहे, त्याला ब आणि क ची गरज भासणार नाही. त्यामुळे आपलाच कुठंतरी त्याचा मेहनत जे सांगा की ती वाचलेली आहे, त्या कारणाने आपला श्रम पुष्कळ वाचलेला आहे या नवीन प्रणाली आणि नवीन ऑप्शन आणि ऑप्शनामुळे. ठीक आहे सर, हा झाला एक एक्झाम्पल. आता तिथं पहा वेगवेगळे 12 प्रकारचे त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत सर. तिथं हा नवीन घ्या सर, एक लेफ्ट साईडला. पुनर्मान्यतेचा काय विषय सर पुनर्मान्यताला सुद्धा असंच तुम्हाला दाखल करावं लागेल. ते पत्रामध्ये नमूद आहे पहा, मान्य शिक्षण उपसंचालक साहेबाचा जो पत्र आहे आणि संचालक साहेबाचा जो पत्र आहे त्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलंय की पुनर्मान्यतेचे सुद्धा प्रस्ताव तुम्हाला याच्यात ऑनलाईन करणं आहे. पुनर्मान्यतेचा सँक्शन झालेला नंबर टाकायचा का मग त्याला? नाही. हॅलो, पुनर्मान्यतेबाबत आतापर्यंत कोणालाही पुनर्मान्यता मिळालेली असली तरी मान्यता मिळालेली नाही असं गृहीत धरून पुन्हा आपल्याला हे ऑनलाईन पाठवायचं आहे. त्यामुळं आतापर्यंत ज्यांना पुनर्मान्यता मिळाली परंतु बिल निघलेलं नाही त्याला काहीही अर्थ राहिलेला नाही. ठीक आहे. तर पाटील सर, ज्याला हा. आता समजा एक शिक्षण सेवक असेल, मागच्या वर्षी झाला असेल परंतु तो निघाला नाही आणि पुनर्मान्यतेमध्ये तुम्ही म्हणताय, समजा तो 2022 ची प्रशासकीय मान्यता असेल समजा, तर तो ऑर्डर नंबर आणि ती तारीख ती त्याचा त्या अनुषंगाने तो अ ब क ज्याच्यात आहे त्याच्यात जाईल सर. आता पुनर्मान्यता हा विषय संपलेला आहे सर. आणि हा 40-60-20% फरक राहिलेला त्याच्यात कोणत्या ऑप्शन मध्ये घ्यायचं त्याला? ओके सर, मी सांगितलं ना तुम्हाला की आता मी जे उरलेले 11 ऑप्शन्स आहेत ते दाखवतो म्हणून. ठीक आहे पाटील सर, दाखवतोय. हे पहा, हे पेंडिंग सर घ्या पटाक दिशी, एक एक्झाम्पल घ्या, पुन्हा तोच कर्मचारी घ्या म्हणजे आपल्याला टॅब द्यायची गरज भासणार नाही. घ्या, डायरेक्ट ओपन करा. मला बोलायचं सर नंतर याच्यावर. हा, एक मिनिट सर, मी थोडा एवढा सर टॅब दिलेले आहे, डायरेक्ट एंट्रीवर या सर. एकदा मला ऑप्शन सांगू द्या सर. तिथलं आपण एक ऑप्शन आपण डिस्कस केलं, उरलेले 11 ऑप्शन्स आहे त्याबद्दल एक मिनिटामध्ये मी एक ऑप्शन सांगतो. राजा भाऊ, डीवायडी ऑफिस मध्ये VC चालू आहे, मी बोलतो नंतर. डीवायडी ऑफिसला घ्या, बिल ग्रुप निवडा ना. हे पहा सर, आता इथं पेंडिंग बिल टाईप क्लिक करा सर त्याला.
हे पहा सर, इथं एकूण 12 प्रकार आहे. त्याच्यातला एक प्रकार आपण आतापर्यंत चर्चा केलंय. आता सर्वात वरती पहा, पहिला ऑप्शन आहे इन्क्रिमेंट रिलेटेड पे बिल. म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याची वेतनवाढ रोखली असेल, नंतर ती रिलीज केली आणि ते रिलीज केल्या कारणाने त्याची जी नियमित वेतनातला जो फरक होता, तो फरक आपल्याला इथं काढणं आहे. ठीक आहे, हा ऑप्शन आहे पहिला इन्क्रिमेंट. पहिला जो ऑप्शन आहे तो आहे इन्क्रिमेंट. हेडफोन आणला असतं तर चांगलं झालं असतं मीटिंग. तर येऊ मिनिमाइज झाला वाटतं नाही का? पण मीटिंग चालू आहे का? काय हॅलो, पत्र सुद्धा द्या सर आपल्या ग्रुपला. हॅलो सर. हा, हे पहा, ज्यांचा वेतनवाढी संबंधी काही फरक असेल तर त्यांनी वेतनवाढीचा हा पहिला ऑप्शन निवड करायचा आहे. आता समजा एक शिक्षक होते ते पर्यवेक्षक झाले, किंवा एक उपमुख्याध्यापक होते ते मुख्याध्यापक झाले, मागचा 1-1.5 वर्षाचा त्यांचा पदोन्नतीचा फरक असेल, तर तो फरक इथं तुम्हाला प्रमोशन रिलेटेड पे बिल्स मध्ये घेणं आहे. रेग्युलर स्केल डिफरन्स मी आता जे तुम्हाला सांगितलंय ते इथं घेणं आहे. आणि अजून 6व्या किंवा 7व्या वेतन आयोगाच्या फरकाचे जे 5-5 हप्ते होते, चुकून आपल्याकडून कोणाचं राहिलं असेल आपल्या शाळेतला कर्मचारी, तर ते तुम्हाला पुन्हा इथं टाकता येतो सर. परंतु ते टाकताना इथून ऑप्शन निवडायचा आहे तुम्हाला 6वा/7वा वेतन आयोगाचा फरक. आता समजा कोणाचे 3 हप्ते बाकी असेल सर, तर इथं ब्रोकन मध्ये 1 एंट्री न घेता 3 एंट्री घ्या आणि रिमार्क मध्ये टाका 3रा हप्ता, 4था हप्ता, 5वा हप्ता. जेणेकरून वेतन पथकला हे फार स्पष्टपणे कळेल की बाबा याचा 7व्या वेतन आयोगाच्या या कर्मचाऱ्याची 3रा, 4था आणि 5वा हप्ता प्रलंबित आहे. 3ही हप्त्याची बेरीज मारून 1 एंट्री मारू नका. 3 हप्त्याची बेरीज वेगवेगळी करा आणि 3 एंट्री मारा ब्रोकन मध्ये. ओके. हा, आता जे किशोर पाटील सरांनी एक प्रश्न विचारला होता की अंशतः अनुदानित कर्मचाऱ्यांचा 20% फरक म्हणा, किंवा वाढीव टप्प्याचा फरक म्हणा, किंवा एखादी शाळा उशिराने 20% अनुदानावर त्या शासनाच्या निकषामध्ये अडकली होती, परंतु ते निकषामध्ये ते नंतर पात्र ठरली आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी त्या अन्वये त्यांना 20% अनुदान पात्र दिलंय आणि त्यामुळे त्यांचा 1/1/23 पासूनचा नियमित वेतन हा पेंडिंग आहे 2 वर्षाचा, समजा 1.5 वर्षाचा पेंडिंग आहे, 18 महिने, 20 महिने, 22 महिन्याचा तो पेंडिंग आहे. तर कर्मचाऱ्यांना या प्रकारे टॅब द्यायचं आणि त्यांना टोटल मंथली बिल हा ऑप्शन निवड करायचं आहे. ओके. आता तुम्ही म्हणतील की आता इथं त्याचा सँक्शन ऑर्डर नंबर आणि तारीख कोणती टाकायची आहे. तर 20% अनुदानास पात्र ठरल्या कारणाने मान्य शिक्षणाधिकारी यांनी त्यांना 20% अनुदानास पात्र ठरलेल्याचा पत्र दिलेलं आहे सर. हा, त्या पत्रावर त्याचा आदेश क्रमांक आहे म्हणजे ऑर्डर नंबर, आणि त्या पत्राची तारीख म्हणजे त्या सँक्शन ऑर्डर डेट, ती तारीख इथं टाका. ओके. आता त्या कर्मचाऱ्याचा समजा 18 महिन्याचा पगार बाकी असेल तर फ्रॉम डेट आणि टू डेट महिने ते पूर्ण 18 महिने टाकून घ्या. त्याचा बेसिक 18 महिन्याचा DA, TA, HRA, त्याचा रेव्हेन्यू स्टॅम्प टाका 18 महिन्याचा 18 रुपये, प्रोफेशनल टॅक्स 18×2=36, समजा त्याच्यात फरवरी आला असेल तर 300 रुपये जे काही असेल ते टाका, रिमार्क मध्ये टाका, त्याला रिझन मध्ये अदर सिलेक्ट करा, 20% अनुदानास उशिराने पात्र झाल्या कारणाने. ओके. आता खाली ते तुम्हाला ऑटोमॅटिक तिथं तुम्हाला ऑप्शन दाखवेल की इथं कोणकोणते कागदपत्र तुम्हाला अटॅच करायचे आहे, तर ते कागदपत्र तिथं अटॅच करा. परंतु सर्वात महत्वाचा, माननीय शिक्षण उपसंचालक साहेब यांनी एक पत्र काढलेलं आहे, तो पत्र आव्हाड साहेब तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करतील. त्यांचं असं म्हणणं आहे की 20% अनुदानास पहिल्यांदा पात्र ठरलेले, 20% अनुदानास पहिल्यांदा पात्र ठरलेले किंवा शिक्षण सेवक नवीन पात्र ठरलेले, म्हणजे त्यांची मागची नियमित वेतन करतोय, किंवा विना अनुदानावर पात्र ठरलेले, किंवा अंशतः 100% पात्र ठरलेले, अशा कर्मचाऱ्यांचा जो पहिला अप्रुव्हल मान्यता आदेश आपण जिल्हा परिषद
माध्यमिक संभाजीनगर मधून घेतलेला आहे. समजा कोणाचा 16चा असेल, कोणाचा 18चा असेल, कोणाचा 20चा असेल, कोणाचा 2022चा असेल, तर त्याच्या जावक रजिस्टरची आपल्याला त्या पत्राची जावक रजिस्टर मध्ये जिथं माध्यमिक मध्ये नोंद झालेली आहे त्या पानाची प्रत आपल्याला या प्रस्तावासोबत जोडायची आहे, असं माननीय शिक्षण उपसंचालक संभाजीनगर यांच्या पत्रामध्ये स्पष्ट नमूद आहे. मी पुन्हा रिपीट करतो, 20% अनुदानास पहिल्यांदा पात्र ठरलेले नवीन शिक्षण सेवक अंशतःहून 100% आणि विनाअनुदानितून 100% असे त्यांची पहिल्यांदा जेव्हा आपण वेतन काढतोय, तर प्लीज मला बोलू द्या, एक मिनिट, प्लीज बोलू द्या, प्लीज बोलू द्या. यांचं जावक रजिस्टर मधली त्या पानाची प्रत आपल्याला त्या प्रस्तावासोबत जोडणं आहे. ओके, आदेशावर जावक नंबर आहे, तुम्ही त्याला पत्राला त्याची प्रत लावून माध्यमिक किंवा उच्च माध्यमिकचा असेल तर इथं शिक्षण उपसंचालक कार्यालयाला द्या, तर ते तुम्हाला त्याची प्रत उपलब्ध करून देतील. ठीक आहे सर, पुढचा ऑप्शन घ्या. तर हे सर्वात महत्वाचा टोटल मंथली बिल, हा पर्याय समजून घ्या. पाटील सर, किशोर पाटील सर, हो हो, ओके, कळालं का? प्रश्नाचं उत्तर भेटलं का तुम्हाला? त्याच्या खाली माझं म्हणणं काय होतं, 40 वरून 60% गेले. त्याचा पण फरक याच्यातच टाका सर. टोटल मंथली बिल मध्ये 40 हून 60 मंथली मध्ये हा याच्यातच टाका टोटल मंथली बिल मध्ये. रेग्युलर स्केल डिफरन्स मध्ये, स्केल डिफरन्स मध्ये टाका टोटल मंथली बिल मध्ये, कारण की तो पूर्ण महिन्याचा बिलाचा फरक आहे, त्यामुळे तो टोटल मंथली बिल मध्ये टाका. ओके, परंतु जे रजिस्टरचं आपण सांगितलं झेरॉक्स घ्या, ते वारंवार चक्र मारून सुद्धा भेटत नाही. ऐका ना, तो विषय माझा नाही. मी इथं तुम्हाला शालार बद्दल जे ऑप्शन्स आहे ते त्याबद्दल तुम्ही तुमच्या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करा त्याबद्दल. मला फक्त इथं आहे ना माझा टेक्निकल मुद्दा कव्हर करू द्या, की जे ऑप्शन्स प्रोव्हाइड केले ते कशासाठी केले आणि आपल्याला त्याबद्दल काय करायचंय. तुमची जी बाजू आहे ती वेगळी बाजू आहे, ते आपण नंतर साहेब तुम्हाला त्या विषयावर मार्गदर्शन करतील. प्लीज मला माझे मुद्दे कव्हर करून द्या. यानंतर पण आम्ही मगाशीच म्हटलंय की शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणी आहे. सिनियर स्केल ग्रेड म्हणजे 12 वर्षानंतरची वेतन श्रेणी आणि सिलेक्शन ग्रेड म्हणजे 24 वर्षानंतरची वेतन श्रेणी. आपण काय करतो साधारणतः आपल्या नॉन टीचिंगला सुद्धा आपण हेच ऑप्शन निवड करतो, हे नॉन टीचिंगला नाही. त्यामुळे नॉन टीचिंग साठी मी ते वरचा पर्याय तुम्हाला सुचवलेला आहे. घ्या सर, त्या ड्रॉपडाऊन ओपन राहू द्या सर. तर सिलेक्शन ग्रेड आणि सिनियर ग्रेड सेल हे वरिष्ठ श्रेणी आणि निवडसाठी श्रेणीचा जो तुमचा देयका असेल किंवा त्याचा फरक असेल त्यासाठी हा पर्याय तुम्हाला वापरायचं आहे. आणि आता खाली या, मी बोलता बोलता शिक्षण सेवक बोललो सर. आता समजा 2 वर्षापूर्वी किंवा 1 वर्षापूर्वी शिक्षण सेवकाला एक मान्यता भेटली असेल आणि त्याची मागची 6 महिन्याची पगार बाकी असेल, तर त्या शिक्षण सेवकाची नियमित मागच्या 6 महिन्याची पगार काढण्यासाठी इथे एक ऑप्शन दिलेला आहे, शिक्षण सेवक कन्सॉलिडेट पे. समजा त्याची 6 महिन्याची नियमित वेतन बाकी प्रपत्र मधली ती कालावधी टाकून घ्या, परंतु इथून तो ऑप्शन निवडा, शिक्षण सेवक कन्सॉलिडेट पे. ओके, त्यानंतर खालचा अजून एक मुद्दा आहे पहा, महागाई भत्त्याचा फरक डिफरन्स. हा साधारणतः आपल्याकडे कोणत्या कर्मचाऱ्यांचा राहतो मी तुम्हाला सांगतो सर. जे सेवानिवृत्त झाले किंवा मयत झाले आणि आपल्याला नियमित वेतनामध्ये शासनाने सांगितलंय की जुलैमध्ये किंवा जानेवारीच्या देयकामध्ये हा वाढीव महागाई भत्त्याचा फरक सुद्धा समावेश करण्यात यावा, परंतु तो कर्मचारी एकतर निवृत्त झालेला असतो किंवा मयत झालेला असतो, त्यामुळे त्याची त्या महिन्यामध्ये वेतन निघत नाही, ज्या कारणामुळे त्या कर्मचाऱ्याचा महागाई भत्त्याचा फरक राहून जातो. जर आपल्याकडे कोणत्याही कर्मचाऱ्याचा महागाई भत्त्याचा फरक राहिलेला असेल तर तो महागाई भत्त्याचा फरक या ऑप्शन मध्ये तुम्हाला टाकायचं आहे. ओके, पुढचा घ्या सर, सस्पेन्शन ऑब्लिक डिसमिसेबल डिफरन्स पे. समजा आपल्या कोणत्या तरी एका शाळेमध्ये प्रशासकीय कारण